नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सुंदर असं ब्लाऊज डिझाइन। त्यासाठी मी इथे ब्लाऊजचं मेजरमेंट दाखवते अगोदर। तर हेवी साईज आहे, 42 साईज चेस्टचा ब्लाऊज आहे। 6.5 इंच शोल्डर घेतलेला आहे, उंची 16.5 इंच आहे आणि गळा घेणार आहोत आपण 3.25 इंच रुंद। तर गळा खोली तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता। मला इथे तयार 11 इंच हवी आहे, तर मी 11.5 इंचावरती इथे मार्किंग करणार आहे, कारण अर्धा इंचवरती शिलाईमध्ये जातं। आता या बाजूने खालच्या बाजूने पण मी 3.25 इंचच मार्किंग करणार आहे आणि मग वरती गळ्याचा बॉक्स तयार करून घेणार आहे। हा बॉक्स तयार करून घेतल्यानंतर इथे आपण गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर हे आकार देऊन झालेला आहे। त्यानंतर वरच्या बाजूला मी 2.5 इंचावर एक मार्क केलेला आहे आणि या मार्क पासून पुढे अशा पद्धतीने मी ब्लाऊजला आकार देत आहे। तर हे अशा पद्धतीने हा ब्लाऊजचा आकार तयार झालेला आहे आणि या आकारावरतीच मी ब्लाऊजच्या गळ्याचं कटिंग करून घेतलेलं आहे। आपण इथे कुठलाही कॅनव्हास वापरणार नाही, तर सिंपल जो ब्लाऊजचं कापड आहे त्यावरतीच हा गळा ठेवून शिलाई करून घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे कॅनव्हास वापरू शकता। तर आता मी इथे मेन ब्लाऊजचं कापड घेणार आहे आणि त्या कापडावरती सुईच्या बाजूने हा गळा आपण ठेवायचा आहे आणि मग ह्याची शिलाई करायची आहे। तुम्हाला जर कॅनव्हास वापरायचं असेल तर तुम्ही कॅनव्हास कटिंग कसं करायचं तेही मी तुम्हाला नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये सांगेल, पण मी आता इथे कॅनव्हास वापरणार नाही। तुम्हाला जर कट करायचं असेल तर गळ्याच्या मापानुसार कॅनव्हास कट करून घ्या, 1 इंचाचं मार्जिन घ्या आणि मग तुम्ही कॅनव्हास जोडू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही अस्तरवरती पेस्ट करून घेतलं तरीही कॅनव्हास लावू शकता। पण बऱ्याच वेळा काय होतं की कस्टमरला ब्लाऊज तर गळ्याची डिझाईन हवी असते, पण जास्त पैसे द्यायचं म्हटलं की कस्टमरला नको वाटतं, म्हणून मग मी इथे जास्त काही पैसे घेणार नाही, त्यामुळे मी कॅनव्हास पण इथे यूज करणार नाही आहे। पण तुम्ही कॅनव्हास जर वापरले तर अजून छान एकदम परफेक्ट गळा बसतो आणि हाही बसतो, बसत नाही असं नाही, पण हा गळा कडक राहत नाही। कॅनव्हास वापरला की एकदम कडक असा गळा राहतो। तर आता मी इथं सुईच्या बाजूने ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे आणि त्यावरती अस्तरचं कापड ठेवून 1/4 इंच मार्जिन घेऊन पूर्ण गळ्याला शिलाई मारून घेणार आहे। शिलाई मारताना व्यवस्थित काळजीपूर्वक मारायची आहे। ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि योग्य फिनिशिंगसह पूर्ण गळ्याला 1/4 इंच मार्जिन घेऊनच शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहत असाल मी अगदी सावकाश गळ्याचं कापड व्यवस्थित सेट करत पूर्ण गळ्याला टिप मारत आहे। काय होतं की ज्यावेळेस आपण शिलाई मारतो त्यावेळेस जर शिलाईचं अंतर कमी जास्त झालं तर तो गळ्याचा आकार आहे पूर्ण बिघडून जातो, पूर्ण गळ्याचा शेप बदलला जातो। आता शिलाई मारल्यानंतर गळ्याचा आतला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही पाहत असाल या पद्धतीने छोटे छोटे कट द्यायचे आहे। म्हणजे काय होतं की ज्यावेळेस आपण अस्तर आतमध्ये फोल्ड करतो त्यावेळेस इझिली फोल्ड होतं आणि जिथे आकार आहे तिथं तर सेंटरला व्यवस्थित कट द्यायचा, म्हणजे तिथं आकार चेंज होत नाही। म्हणून मी आता जिथे छोटे छोटे कट दिलेले आहे आणि कापड पलटून घेतलेलं आहे आणि ह्या गळ्यावरती अगदी फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे। आता इथे तुम्ही कॅनव्हास वापरलं तर अगदी इझिली पटपट शिलाई मारून होते, पण कॅनव्हास नाही वापरलं तर मग अशा पद्धतीने थोडंसं आतलं अस्तरचं कापड आणि वरचं जे ब्लाऊजचं कापड आहे त्याचा शेप बघून मग इथे शिलाई मारावी लागते। तर इथे पहा मी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक, मी तर आता फास्ट केलेलं आहे, पण खरं तर शिलाई करताना खूप वेळ लागतो इथे शिलाई मारताना। तर इथे काळजीपूर्वक जर शिलाई मारली तरच गळ्याचा आकार चेंज होत नाही। तर आतलं अस्तरचं कापड व्यवस्थित पाहायचं आहे आणि एकदम कडेवरती व्यवस्थित अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे। त्यानंतर आतलं जे अस्तरचं कापड आहे त्याला सर्व बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। आता इथे पहा मी एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण रेग्युलर ब्लाऊजला जसा गोट घालतो त्याच पद्धतीने गोट घालायचा आहे आणि कमरपट्टी वगैरेही तसंच लावून घ्यायचं आहे। आता टक्स किती उंचीचे घ्यायचे किंवा टक्सची मार्किंग कुठे करायची, तर हे पहा, जे शिलाई मार्जिन असतं ते शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, सोडायचं आहे आणि शिलाई मार्जिन सोडून उरलेला जो पार्ट आहे त्याचा मध्य काढायचा आहे आणि तुम्ही चेस्ट साईजनुसार उंची घेऊ शकता। मी इथे आता 4.5 उंच 42 साईज चेस्टसाठी टक्सची उंची घेत आहे। दोन्ही बाजूने सेम 4.5 इंच घेतलेले आहे आणि जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर कमरपट्टीसाठी मी जेवढी कमरेची
लांबी आहे तेवढी पट्टी घेतलेली आहे आणि पट्टीची रुंदी 1.25 इंच रुंद घेऊन एका बाजूने फोल्ड करून घेतलेली आहे। त्यानंतर ही कमरपट्टी ब्लाऊजच्या कमरपट्टीवरती ठेवायची आहे सुईच्या बाजूने आणि मग शिलाई मारून घ्यायची। त्यानंतर ही पट्टी तुम्ही इथे पाहत असाल या पद्धतीने बाहेरच्या बाजूने पलटून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूने जे ब्लाऊजचं कापड आहे त्याला टीप मारायची आहे, दाब टीप। त्यानंतर ही पट्टी पूर्ण ब्लाऊजच्या आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथे जी शिलाई मारणार आहे ती 5 नंबरची मारायची आहे, कारण आपण ज्यावेळेस हात शिलाई करतो त्यावेळेस ही शिलाई काढून टाकायची आहे, म्हणजे ब्लाऊजला बॅक साईडनं सुद्धा छान फिनिशिंग दिसतं। आणि मग आता ही कमरपट्टी ही जोडून झाली। त्यानंतर आपण इथे फक्त लेसचा यूज करूनच ब्लाऊज डिझाईन बनवणार आहे, तर त्यासाठी मी ब्लाऊजवरती मॅचिंग अशी लेस आता इथे पहा मी सुंदर अशी थोडीशी ब्लाऊजच्या कलरपेक्षा डार्क मॅचिंग लेस घेतलेली आहे, म्हणजे थोडीशी उठून दिसते। तुम्ही इथं गोल्डनची पण वापरू शकता, पण गोल्डनची पण खूप जास्त बटबटीत दिसेल म्हणून एकदम सॉफ्ट कलर म्हणून मी हा कलर घेतलेला आहे। आणि आता इथे मी पहा अशा पद्धतीने गळ्याचा आकार चेंज न करता लेस जाग्यावर फिरून व्यवस्थित पूर्ण गळ्याचा आकार आहे त्याला लेस लावून घ्यायचे आहे। आता आपण डबल लेस लावणार आहोत म्हणून मी समोसा लेस चूज केलेली आहे। आता एका बाजूने म्हणजे समोशाची जी तोंडा आहेत लेसच्या ती एकमेकांकडे होतील अशा पद्धतीने ही व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे, म्हणजे इथे तुम्ही पॅच वर्क केल्यासारखा ब्लाऊज दिसेल, दिसायलाही सुंदर आणि ब्लाऊजचा रेटही कमी, म्हणून कस्टमरला असे कमी रेटचे ब्लाऊज आवडतात, म्हणून अशा पद्धतीने लेसचंच डिझाईन करायची। आता इथे जर आपण ब्लाऊजचा काट लावून पॅच वर्क जर बनवलं असतं तर त्यासाठी खूप सारा वेळ लागतो आणि कस्टमर पैसे द्यायला पण कमी जास्त करत असतात, म्हणून मी ह्या ब्लाऊजची लेसमध्येच डिझाईन बनवलेली आहे आणि या ब्लाऊजची शिलाई असणार आहे 250 रुपये, त्यामुळे कस्टमरलाही परवडणार आहे आणि आपल्यालाही परवडतं। इथे 20 रुपयाची लेस लावून आपण सुंदर अशी डिझाईन बनवू शकतो। आता हे पहा मी इथे लेसला दोन्ही बाजूने शिलाई मारली। आता इथे थोडंसं ओपन दिसते खाली, तर आपल्याकडे थोडीशी लेस उरलेली आहे म्हणून मी इथे थोडासा डिझाईन करणार आहे। तर हे पहा अशा पद्धतीने मी बरोबर सेंटरला चौकोनी आकाराचं मार्किंग केलेलं आहे आणि बरोबर त्या मार्किंगवरती ही मी लेसचा वापर करणार आहे, म्हणजे लेसचा पण यूज होईल आणि कस्टमर पण खुश होईल। या पद्धतीने आपण अशा पद्धतीने लेसचा वापर करून सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार करू शकतो आणि कस्टमरलाही आवडेल। या पद्धतीने ही ब्लाऊज डिझाईन होईल। तर चला पाहूया। या पद्धतीने मी चौकोनी लेस बनवून घेणार आहे आणि पुन्हा उरलेली लेसमध्ये आपण पानाचा शेप बनवून घेऊया। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही ब्लाऊज डिझाईनची आयडिया कशी वाटली? स्वस्तात मस्त आणि कस्टमर पण खुश या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज डिझाईन बनवू शकता आणि अजून कस्टमरही वाढतील। या पद्धतीने कमी खर्चामध्ये सुंदर असा ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे। आता इथे आपण नॉड लावून घ्यायची आहे मॅचिंग अशी, जसं की मी तुम्हाला बोलले इथं मी पानाचा आकार करून घेणार आहे आणि ही लेस अशा पद्धतीने इथं जोडून घेत आहे। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्या आणि त्यावरती शिलाई मारून घ्या। त्यानंतर मी इथे ब्लाऊजला लावणार आहे दोरी। तर हे पहा मी इथे दोरीही लावलेली आहे आणि लेसही लावून घेतलेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य सांगा। आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब न करता जाऊ नका, तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट करा। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।